महाराजांचा देवाशी संवाद. तुझी संगती झाली यामुची निश्चिंती, चिंता नष्ट झाली, निश्चिंत झालो, मागे पुढे उभा राहे सांभाळेन. हे निश्चिंतीचं लक्षण. उद्गार कशाचे? निश्चिंतीचे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघार निवाराया. भक्त श्रेष्ठ प्रल्हादांची कथा आहे इथं. केवढं छोटस मूल आहे. हा, दैत्यराज पिता हिरण्यकश्यपू छळ करतोय मुलाचा, पण देवावरची आघात अखंड श्रद्धा त्याची काय राहिली? कायम राहिली. अनन्वित अत्याचार झाले, पण श्रद्धा, निष्ठा आणि त्या निष्ठेतलं सातत्य लक्षात ठेवा. सातत्य शब्दाचा अर्थ कारण अभ्यास. तुका म्हणे सातत्य शब्दाचा अर्थ अभ्यास आहे. सातत्य म्हणजेच काय आहे? अभ्यास. त्या निष्ठेचं सातत्य त्याचं आढळ राहिलं. आणि देवाला सुद्धा तो म्हणेल त्यावेळेस, तो म्हणेल तिथून प्रगट व्हायला लागेल. हा भक्ताचा अधिकार आहे. भक्ताचा अधिकार महाराज केवढा मोठा आहे. ज्या वेळेस भक्ताला देवाला मूर्त स्वरूपात आणायचं ना, त्यावेळेस देवाला यायला लागतं. आणि ज्या ठिकाणी तो प्रगट करायला बोलवतो तिथंच देवाला उपस्थित राहायला लागतं. हा भक्ताच्या सेवेचा, निष्ठेचा अधिकार. पण तुकोबराय सांगताय, देवा तुझी संगत लाभली आता प्रत्यक्ष. आता आम्ही निश्चिंत झालो, काही चिंता नाही. आमचं जीवन आता आनंदित स्वैर. आम्हाला जसं वागायचं तसं आम्ही वागू, कारण मागे पुढे उभा राही सांभाळीत आलिया आघार
आणि अध्यात्मामध्ये निश्चिंत स्वरूपाचा अर्थ आहे मोक्ष प्राप्ती. चिंता नष्ट होणं म्हणजे दुःख नष्ट होणं म्हणजे सदैव सुखाची प्राप्ती म्हणजे मोक्षाचे. म्हणून देवाच्या संगतीमध्ये जीवाला मोक्ष स्वरूपता प्राप्त होते. तुझी संगती, हा अनुभव सांगितलाय देवाला, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. आणि विशेष लाभ सांगताय, नाही देखिले ते मिळे भोग. दोन पाठ आहेत, एक भोग सुखाचे सोहळे आणि दुसरा पाठ आहे भोगू सुखाचे सोहळे. सुखाचा अनुपम्य सोहळा देवाच्या सान्निध्यामध्ये तुकोबाराया सांगतात आम्ही भोगू. आणि जे आम्हाला कधी पाहिलं नाही, कल्पना केली नाही असं सुख, नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे सोहळे. तुलना केली, घरी ताकाचे सरोवर येथे नवनीताचे पूर. देवाच्या संगतीतून आणि जीवाच्या संगतीची तुलना आहे. जीवाची संगत झाल्यानंतर सुख मिळेल, पण ते आसार आहे, मर्यादित स्वरूपाचे. घरी ताकाचे सरोवर, सरोवर शब्दाचं मर्यादा आली. आणि ताक हे आसारे लोणी काढून घेतल्यानंतर जे शेष राहतं ते काय. आता डाएट चालू आहे, वजन कमी करायचं, वेट लॉस. डायटिशियन काय करतो, तो आहार लिहून देतो. लोक म्हणतात डॉक्टर साहेब दुपारी भूक लागल्यावर काय करायचं. काय दुपारी भूक लागली, 4-5 वाजता भूक लागती, खाऊशी वाटतं, पण त्यावेळेस ते सांगतात ताक प्या. काय प्या नाही. हे बघा लक्षात ठेवा, संत वाङ्मय जे आहे ना, जगाच्या सर्व ज्ञानाचं केंद्र आहे. तुकोबाराने अभिप्राय ताकाचा काय केलाय, घरी ताकाचे सरोवर. ताक हे आसार आहे ना, त्याच्यामध्ये शक्ती नाही, शुद्धता नाही. जीवाच्या सान्निध्यामध्ये व्यवहारामध्ये आसारता आहे. त्याला सुखाला सुद्धा एक मर्यादा आहे. देवाच्या संगतीमध्ये इथे नवनीताचे पूर. आणि देवा अशी तुझ्या संगतीमध्ये आम्हाला आनंद उपभोगण्याची जी संधी मिळाली, तो आता आम्ही उपभोगतोय, ही संधी आम्ही सोडणार नाही. हे महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात
यथामती यथावकाश अभंगाचा भावार्थ संपन्न झाला आहे. संप्रदायाच्या प्रथेप्रमाणे भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्म्यातलं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार करायचा. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. उच्चार सांगितलाय. काय सांगितलंय? उच्चार. देवाचं गोकुळात केलेल्या चरित्राचा उच्चार. म्हणून जगन्नियंता परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान जगन्नियंता परमात्मा द्वापार युगामध्ये माता देवकी आणि पिता वसुदेव देवकीच्या पोटी श्रावणवद्य अष्टमी मध्यरात्रीच्या सुमारास देवाचं प्रागट्य झालं. कारागृहात देव प्रगट झाले. आई वडील बंदिवान केलेले साखळदंड तुटले. रक्षक जे होते पहारेकरी जे होते त्यांना निद्रा आली. लगोलग पिता वसुदेवाने देवाला घेतलं आणि संरक्षणासाठी गोकुळात घेऊन गेलं. मध्ये यमुना आली. दुथडी भरून यमुना वाहते. वर्ण अखंड मेघांचा पाण्याचा वर्षाव होतोय. भयभीत झाले वसुदेव. पहिलं तेराला जायचं कसं, पण साहस केलं, प्रवेश केला. पाणी गळ्यापर्यंत आलं. भगवान परमात्मा काळजी वाहणार आहे. टोपलीतून बाहेर काढला. अंगुष्ठीला यमुना मातेनं दर्शन घेतलं आणि प्रवाहाने काय दिली? वाट. गोकुळामध्ये पोचले. नंदराजाच्या वाड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास पोचले. हाक मारली. दरवाजा उघडला. देवाला यशोदा मातेच्या कडे सुपूर्द केलंय. नंदराजाला आनंद झाला. गोकुळामध्ये सर्वांना सांगितलं. दवंडी पिटवली. गुढ्या उभारायला सांगितल्या. साखर वाटायला सांगितले. तुकोबरायांनी वर्णन केलं. बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी, आनंदला नरनारी, आनंदला नरनारी. आनंदला आनंदला आनंदला
करती कथा गाती गाणे. उत्सव सुरू झालाय. गोकुळामध्ये काय झालाय? उड्या उभारल्या, तोरणं लावलीत घराला, आनंदाने बेभाम झालेत गोपिका. कथा चालू आहे, गाणं चालू आहे, नाच गाणं, उल्हासमय वातावरण अखंड गोकुळामध्ये प्रभूच्या आगमनाने निर्माण झालं. तुकोबारायांनी अभिप्राय दिलाय. देवाचं अवतरण झालं, गोकुळामध्ये आगमन झालं. आणि पहिल्यांदा गोकुळवासियांचा व्यावहारिक लाभ सांगितला. सत्ता दोन नाही आहेत महाराज. विचारसागरामध्ये दोन सतत मांडल्या जातात. दोन सत्ता आणि एकच सत्ता आहे. ती दोन रीतीने कार्य करते. समजून घ्या काय सांगतो मी. ज्ञानदेवंत चितवला सांगणारा माणूस आहे. इथं भाव आलाय, इथं तोच भाव आहे. व्यवहारिक लाभ सांगितलाय पहिल्यांदा. तुकोबाराय सांगताय, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, झाला लक्ष्मीचा घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, धन्य दारिद्र्यास त्रास झाला. महाराजांचं निरीक्षण. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, नंतर पुढे जातो. इथं आचार्य बसलेत, मधुसूदन महाराज. भागवतावर त्यांचं फार प्रभुत्व आहे. पण ही जी पुराणं आहेत ना, बरं का महाराज, पुराणांचं यथार्थ समीक्षण, परत दुरुक्ती करतो शब्दाची मी, पुराणांचं यथार्थ समीक्षण संतांनी केलं. सुपरलेटिव्ह आहे. एखादा प्रसंग संतांनी मान्य केला तर आहे, एखादा प्रसंग संतांनी जर अमान्य केला तर पुराणात सुद्धा असलेला प्रसंग अमान्य करायचा आपण. एक समीक्षण. कारण देवाच्या प्रत्येक अवतारामध्ये हे संत देवाच्या सान्निध्यात होते, समक्ष हजर. ऐक्यू साक्ष नाहीये. ऐक्यू साक्ष आहे का? ज्ञानदेवांच्या चरित्राचा भाव संत नामदेव महाराजांनी लिहिला. कारण संत नामदेव महाराज स्वतः उपस्थित होते. रामेश्वर म्हणजे तुकोबांच्या समीप स्वतः सेवेमध्ये उपस्थित होते. सेवेमध्ये तसं संत देवाच्या प्रत्येक अवतारामध्ये देवाच्या बरोबर. म्हणून तुकाराम महाराज इथं सांगताय, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. लक्ष्मी देवाची अर्धांगिनी दासी सेवा करायला आली, बरोबर. आणि लक्ष्मीने घरात प्रवेश केल्यावर तुकाराम महाराज सांगितले, पहिल्यांदा दारिद्र्य नष्ट झालं. जसं सूर्य उगवला, प्रकाश आला की अंधार घालवायला केरसुनी घ्यायला लागते का झाडू घ्यायला लागतोय? चला आता साफ करा पाय, अंधार घालवायचा आहे, प्रकाश येतोय. तसं आहे का? तसं लक्ष्मी प्राप्त झाली ना की दारिद्र्य आपोआप. आणि दारिद्र्य एकदा नष्ट झालं की माणसाचं दैन्य पण नष्ट होतं. म्हणून देवाचा पहिला लाभ काय? व्यावहारिक आहे. देवाच्या आगमनाचा पहिला लाभ गोकुळात झाला, घरोघरी झाला लक्ष्मीचा. म्हणून लक्षात ठेवा, ही भक्ती व्यावहारिक लाभासाठी पहिल्यांदा. कशासाठी? माणसं म्हणतात काय करायचंय, आम्ही कर्मयोगी. अरे कर्म करशील पण फळ तुझ्या हातात आहे का? माणसं अहोरात्र मेहनत करतात, मेहनत करून आले की मद्यप्राशन करतात, झोपतात. दिवसभर कमवलेलं धन काय होतंय? नष्ट. धन संपलं की दारिद्र्य, आणि दारिद्र्यातून दैन्य प्राप्त होतं. ही शृंखला आहे. दारिद्र्य काय करतं?
दैन्याला प्रविष्ट करते. देव काय करतो? देव तुम्हाला पहिल्यांदा दारिद्र्य संपवतो, आपोआप दैन्य संपतं. व्यावहारिक माणसाचं जीवन सबल बनतं. पण तुकाराम महाराज सांगतात केवळ व्यावहारिक लाभ केवळ झाला नाही तर परमार्थिक पण लाभ झाला. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जप तप केलिया वाचून जप तप लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान झाले ब्रह्मज्ञान लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान वाचुना केलिया वाचुना जपताप पुढच्या लोकाले ब्रह्मज्ञान केलिया वाचुना जपताप केलिया वाचुना जपताप. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचून जपत. एवढा अधिकार असेल गोपिकांचा. जन्माचे जन्म युगचे युग साधना करून सुद्धा जे ऋषी मुनींना ब्रह्मज्ञान प्राप्त होत. व्यासे ही आमोप ग्रंथ कशासाठी? ब्रह्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी. ते ब्रह्मज्ञान केवळ देवाच्या संगतीमध्ये गोपिकांना प्राप्त झालं. म्हणून देवाच्या आगमनाचा जीवन कृतार्थ भगवान परमात्म्याने गोकुळवासियांचे केले. आनंद सर्वजण उपभोगत होते. भगवान परमात्मा दिवसेंदिवस त्याच्या लीला चालू होते. यशोदा मातेला सुद्धा त्याने आनंद दिला. आईचं वात्सल्य करुणा प्रेम त्याने शाबूत ठेवलं. त्याला कळू दिलं नाही आईला. त्याने आईला कळू दिलं नाही मी भगवान परमात्मा आहे, जगन्नियंता परमात्मा आहे, मी तिचं बाळ आहे आणि ती माझी आई आहे. या भावनेने यशोदेवसोबत देव खेळ खेळत होते आणि भगवान परमात्मा रांगायला लागले. ज्ञानदेव त्याचं वर्णन करतात. रांगत रंगने चोरित लोणे रंगत रंगने चोरित लोणे धरुणे धावते गवळणे धावणे गवळणे बांधित करणे देते गाराने चरणे देते गाराने यशोदे साजने यशोदे साजने जय दूध भक्षुन कमालने नवल केल साजने तुझी माते बाबा नवल के साजने देवाने चोरी सुरुवात केली. रांगत रंगणे चोरीत रांगायला सुरुवात केल्यावर देवाने लोण्याची चोरी सुरू. म्हणून देवघरात पहा कृष्णाची पूजा, रांगणाऱ्या कृष्णाची पूजा. बाळकृष्ण कशा स्वरूपात आहे? बसलेला नाही पद्मासन घालून, उभा असलेला नाही. रांगत रंगणे म्हणून रंगनाथ शब्द आहे देवा. रांगणारा
पण त्याची पूजा आहे. कशाची? रांगणाऱ्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची पूजा आहे. आणि देवाने चोरी केली. चोरी करत असताना सवंगडी गोळा केले बालपणीच त्याने. लक्षात घ्या, ही संघशक्ती, संघटना लागते. आता एवढा उत्सव जोरात चाललाय, एकटा माणूस काय करू शकतो का? एवढे टाळकरी, मृदुंगमणी, गायक, वादक एवढे सगळे असेल तर श्रोते पाहिजे. श्रोते आल्यानंतर पुन्हा भोजन लागणार, अन्नदाते पाहिजे. ही व्यवस्था आहे. काय ही? तसं देवाने सर्वांना एकत्र केलं. आणि देवाने सर्वांना एकत्र करताना पाहिलं नाही हा कोण आहे, हा मोठ्याच्या घरचा आहे का छोट्याच्या घरचा आहे. आनंद सर्वांना आहे. लक्षात घ्या. गीता जे सांगते ना, पुढं गीता प्रगट्य झालं ना. देवाने गीता प्रकट केली. गीतेमध्ये हा भेदच नष्ट केलाय. ज्ञानदेवांनी गीता स्वीकारायचं कारणच हे. प्रस्थानत्रयीमध्ये ज्ञानदेवांनी गीतेवर महाभाष्य लिहिलं ना. ब्रह्मसूत्रावर लिहू शकले नसते का? उत्तम. एकमेव अद्वितीय ब्रह्मसूत्रावरचं महाभाष्य ज्ञानदेवांचं असतं. सर्व आचार्यांच्या पुढे गेले असते ज्ञानदेव. पण श्रीमद भगवद्गीतेवर का लिहिलं? देवाने अधिकार भेद संपवला होता. स्त्रिया वैश्या तथा शूद्र ते अंतिम परम गती. सर्व गोप गोपिकांना ते सुख देवाने. आणि भगवान परमात्म्याच्या खोड्या चालू आहेत. राक्षस येत आहेत, राक्षसांचा निपात करतोय देव. पण या अवतारामधले एक वैशिष्ट्य ज्ञानदेवांनी टिपलंय. पुन्हा संतांच्या दृष्टीने पुराणाचं समीक्षण येतं. तुझे औदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, परी कैवल्यायसे पवित्र, वैरिया कंस चाणूर मर्दन. पुढचा भाग आहे. कंस चाणूराचं मर्दन केलं, पण बालपणी पुतनेचा वध केला, माहीम भट्टाचा ज्योतिषाचा वध केला. असंख्य राक्षस देवाने मारले. पण त्या राक्षसांना सुद्धा ज्ञानदेव सांगताय कैवल्यायसे पवित्र, वैरिया दिदले. वैर्याला सुद्धा मोक्ष सुख देवाने या अवतारामध्ये दिलं. आणि म्हणून भगवान परमात्म्याने भयग्रस्त असलेल्या गोकुळवासियांना अभय दिलं. घाबरू नका म्हणला. या खुळ्या खुळचट भ्रामक, या मालक, भ्रामक ज्या कल्पना होत्या समाजामधल्या, अंधश्रद्धा होत्या, त्या देवाने काय केल्या? नष्ट केल्या. देवाने सांगितलं इंद्रदेवाची पूजा करताय, कशाला घाबरताय म्हणलं. आपण पूजा निसर्गाची केली पाहिजे. कशाची? निसर्गाची. पाणी जे येत आहे, जलातून वनस्पती निर्माण होत आहेत, चारा निर्माण होतोय, गायी दुभती धष्टपुष्ट होत आहे, दूध प्राप्त होतंय, त्याच्यातून लोणी निघतंय, त्या गोवर्धनगिरीची आपण पूजा केली पाहिजे. म्हणून नंदराजाला सांगितले ते बंद करून टाका बाबा म्हणला. अवतीभोवतीचे लोक म्हणले नंदराजाचे, अरे काय पोराच्या हट्टा, बाल हट्टा पुढं बाप सुद्धा भ्रमिष्ट झालाय म्हणले, काय पुढं होईल सांगता येत नाही. पण नंदराजाचा भगवान श्रीकृष्ण छोटे असेल तर अतूट त्याच्यावर प्रेम होतं. मुलाच्या प्रेमापोटी त्यांनी स्वीकारलं त्याचा. आणि गेले सर्वांना पूजनाचं साहित्य घेऊन गोवर्धनाला. धो पाऊस सुरू झाला, अंधार पडला, गोपिका भयग्रस्त झाले आणि नंदराजाला टोचायला लागले, पोराच्या नादाला लागला. सर्व एवढ्या पर्जन्याने गोकुळ वाहून जाईल, आपलं समूळ विनाश होईल. आता थोडं तरी डोकं ठिकाणावर ठेवायचं होतं. देवाला वाईट वाटलं की सर्व आपल्या वडिलांना कटाक्षाने बोलताय. सर्व गोपाळांना गोपिकांना देवाने एकत्र केलं, आत्मविश्वास दिला. अरे म्हणाले घाबरू नका, हा मोठा पर्वत आहे ना, आपण सहज उचलू म्हणले आणि त्याची छत्री करू, आच्छादन करू. वरो म्हणले कसं काय शक्य आहे? अरे म्हणले तुम्ही प्रयत्न तर करा, हात तर लावा. सर्वांना हात लावायला लागले आणि
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्व शक्तिमान असलेला भगवान परमात्मा, त्याला काय आहे? अवघड आहे महाराज. केवळ करंगळी लावली देवाने, गोवर्धन पर्वत उचलला. भागवत महापुराणामध्ये असं वर्णन आहे, 7 दिवस पाऊस पडत होता. बरोबर आहे. हे दुसरीकडे जाणार होते, म्हणलं तुम्ही या, म्हणजे आमचं पुराण बरोबर करेक्ट कराल खाली बसून. शास्त्रीजी म्हणले मला आज दुसरीकडे जायचं होतं ना, म्हणले या माऊलीचे. 7 दिवस मेघ वर्षाव झाला, पर्जन्य झालं, पण 7 दिवस त्याचा उपसर्ग गोकुळवासियांना झाला नाही. म्हणून एक निसर्गाच्या प्रती, सृष्टीच्या प्रती एक समाजामध्ये आदर निर्माण व्हावा, या भूमिकेतून देवाने सर्वांना प्रवाहित केलं. आज पहा, 5000 वर्षानंतरचा कालावधी पहा, माणसं जेवढे निसर्गाशी विन्मुख होत आहेत, निसर्गाचा सन्मान नष्ट करून निसर्गाचा विद्रूप करण्याचा प्रयत्न करतायत, तेवढी संकट जास्त आहेत. आज 15 जून आहे, बरोबर आहे का? तारीख किती आज? 15. 8 दिवस झाले, मृग नक्षत्र 7 जूनला सुरू झालं, एक थेंब नाही पावसाचं. आहे का? फक्त कथा गायच्या नाही, त्याच्यातून बोध घेतला पाहिजे आपण. निसर्गाच्या सृष्टीचक्राच्या विरोधात माणसं ज्यावेळेस वर्तन करतायत, त्यावेळेस जीवनामध्ये अपशकुन होणार. हे अपशकुनाचं लक्षण आहे. हे दुष्काळाची परिस्थिती निर्माण करेल. आता काय करेल? पाऊस पर्जन्य जर कमी झालं, एकदा 1 वर्ष जर पर्जन्य कमी झालं ना, 3 वर्ष सतत दुष्काळ पडतो महाराज. किती? आता मागं 3 वर्ष पाऊस पाणी चांगलं झालं. आज 15 जून आहे, पण महाराष्ट्रात पाण्याची वानवा नाही आहे का? कारण सलग 3 वर्ष पाऊस झाल्यामुळं विहिरींचं पाणी वाचलं, तळी भरली, धरणं भरलेली होती. पण आता पर्जन्य जर कमी झालं ना, तर पुढचे 3 वर्ष अवघड आहेत. महागाई वाढणार, माणसाचं जीवनमान अवघड होतं. हे निसर्गाच्या विरुद्ध आहे सगळं मानवाचं काम. म्हणून देवाने पहिलं काम काय केलं? निसर्गाचं संवर्धन आणि निसर्गाचं पाणी आलं तरच वनस्पती, चारा, पानं, फुलं, फळं बहरून येतील. आणि केवळ मानवी जीवन नाही, तर सृष्टीचं चक्र अबाधित राहील. हा संदेश देवाने गोपिकांना त्या ठिकाणी दिला. म्हणून देवाच्या समवेत गोकुळवासी अनंत लीला केल्या. पण देवाच्या चोऱ्या चालूच आहेत. देव म्हणायचा पोरांना, अरे आपल्या गायींचं दूध आहे, घरात येतंय, धारा आपण काढतोय, शेण आपण काढतोय, स्वच्छता आपण करतोय, दुधाचं दही होतंय, दह्याचं लोणी होतंय, पण लोणी चाललंय मथुरेला आणि ताक मिळतंय आपल्याला. काय झालंय? आसार आपल्याकडे, सार चाललंय मथुरेला. पहा ना, शेतकऱ्याची ही स्थिती आहे. 4 वाजता घरी गेलं तर दूध नसतंय. असतं का? थांबा म्हणतो, धारा काढतो ना आणतो, कारण तो विकून टाकतो. आजची पद्धत नाही, त्यावेळेस पासून आहे. पोरांना गोळा केला म्हणला, याच्यावरचा पहिला हक्क कोणाचा आहे? आपला हक्क आहे. म्हणून देवाने आता घरात चोरी करायला सुरुवात. म्हणून तुकोबारा यांनी फार वर्णन केले. पाहते गवळणी पालथी दुधाने, आजी चोरी केली खरे, म्हणते नंदाची पोरे. नंदाच्या पोराने गवळणी म्हणायला लागल्या एकमेकीला, तो येतोय वर छपरातून येतोय, दरवाजा उघडतोय, तोडतोय, रात्री येतोय, बेरात्री येतोय, पोरं गोळा करतोय, शिंक्यावर ठेवलं तर उतरंड करून त्याच्यावर शिंक्यावर चढून डेरा फोडताय, जण लोणी खातोय. कंटाळले शेवटी. यशोदेकडे रोज सकाळ संध्याकाळ तक्रारी चालू झाल्या. आईला वाईट वाटलं. कुठल्या आईला आनंद होतोय आपल्या पोराची तक्रारी सतत आल्यावर? वैतागले आहे. शेवटी पतिराजाला सांगितलं, काहीतरी करायला लागतंय, पोरगं जास्त खोडकर झालंय, निंदा व्हायला लागली, आपल्या नावाला भट्टा लागल. काय लागल? आता मुलगा वयात आलाय, म्हणले मोठा झालाय, आता काय केलं पाहिजे? त्याला शाळेत वळण लावण्यासाठी शाळेत पाठवलं पाहिजे. त्यावेळची शाळा काय? गो
गोधने सारावया जात सारंग पाणी गोधने सारावया जात सारंग मार्गे भोतरे राधिका बोलणे मार्गे भोतरे राधिका बोलणे कृष्ण दान मागे निर्या सडोनी मागे मेरा सडोरे तवते देखिली यशोदा सारावया जात सारंग पाणी गोधले सारावया जात सारंग पाणी गोधले गोधने चाराया जातो सारंग पाणी चालले गाई घेऊन निघाले आणि गाई घेऊन निघाले गोपाळांना समवेत घेऊन निघालेत आनंद दिला लक्षात ठेवा देवाच्या समवेत ताण भूक गोपाळ हरपले बेभान झाले देवाच्या सान्निध्यातल्या आनंदामध्ये लीलेमध्ये खेळामध्ये अनेक लीला केल्या वनव्यामध्ये सापडली मुलं ही वनामध्ये मध्यभागी खेळ चालू आहे गाई घेऊन आणि बौद्धिक वनवा लागलाय मोठा मोठ्या मोठ्या ज्वाळा सुरू झाल्यात भयभीत झालेत गोपाळ काहींच्या डोळ्यातून अश्रू आलेत काही मूर्छित झाले आता आपण आगीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडणार भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा स्थिर आहेत मंद स्मित गालातल्या गालात चालले त्याने सांगितलं वाकड्या पेंद्या घाबरू नका मी आहे ना तुमच्या बरोबर देवाने सांगितलं बाबांनो डोळे बंद करा नाद मुलांचा असे हे करा म्हणलं की करणार नाही हे करू नका म्हणलं की करणार त्यांना औत्सुक्य कुतूहल असतं तुकोबरायांनी फार गोड सुंदर वर्णन केले मुलांनी डोळे बंद केले पण फटी शिल्लक ठेवल्या नक्की डोळे का बंद करायला लावले ते पाहायचंय म्हणले आपल्याला काय केलं फटी डोळ्याच्या ठेवल्या पाहतात तर काय भगवान श्रीकृष्णचंद्र परमात्मा तो अग्नी सगळं प्राशन करताय तो अग्नी देवाच्या मुखात चाललाय सगळा आणि वनाचा सगळा अग्नी तांडव जे होतं ते देवाने अग्नी प्राशन करून नष्ट केलं पोरं घाबरली काही सुसाट सुटलीत गोकुळात यशोदेकडे गेली अहो म्हणले मावशी त्या कृष्णाला भानामती ती त्याच्याकडे दिव्य शक्ती आग लागली आग पिली तिने म्हणली आई तर भयभीत झाली तिला वाटलं त्या आगीमध्ये कृष्णाला काही लागलं तर नसेल पोळलं तर नसेल पाहती कृष्णाला कडेवर घेतलंय गालगुच्छे घेतलेत बाळाचे आपल्या आणि दृष्ट लागल म्हणून आईने देवाची दृष्ट काढली वा जगन्यंता परमात्म्याला दृष्ट लागली असा भाव यशोदा मातेच्या मनामध्ये तयार झाला आणि तो भाव जो आहे देवाने तसाच्या तसा ठेवला कारण आईला त्याचं प्रेम वात्सल्य जे असं मातेचं आपल्या बालकाप्रतीचं त्याच्यातून निर्माण होणारा आनंद यशोदा मातेने देवाने म्हणून अनेक अनंत लीला केला तो गोबराने तर सांगितलं समुद्राची शाई आणि पृथ्वीचा कागद केला आणि देवाचं चरित्र जर लिहिलं तरी काय कमी पडेल एवढं भगवान परमात्म्याचं चरित्र आहे
कालियाचं देवाने मर्दन केलं. आणि असा खेळ खेळ चालू आहे. माध्यान्ह झाली, 12 वाजले. पोरं म्हणाले, देवा खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. म्हणले आता दमलोय देवा आम्ही खेळ खेळून, काय करा, थांबू आपण. आणि देवाने सांगितलं, मध्य गोलाकार गोल केलाय भगवान परमात्मा, 1.5 पायावर उभा आहे, हातामध्ये वेणू आहे, सुंदर कुरळे केस, शोभायमान असं मोरपीस लावलेले, गळ्यामध्ये पालीमाळ आहे, कमरेला शेला आहे, पितांबर आहे, अत्यंत सुशोभित शोभायमान परमात्मा, दिव्य तेज पुंज परमात्मा वेणू हातात घेऊन उभा आहे. आकाशातून स्वर्गातून देव देवता देवाचं हे शोभायमान स्वरूप पाहून आनंदित झालेत. पशु पक्षी गायी मोहित झालेत, स्तब्ध झाले चराचरातल्या सर्व सृष्टीमधल्या गोष्टी. आणि गोपाळ 9 लक्ष गोपाळ गोळाकार बसलेत. देवाने सांगितलं, सगळ्यांनी शिदोऱ्या एकत्र आण. शिदोऱ्या आणायला सुरुवात केली. वाकड्याने शिदोरी दिली, पेंद्याने शिदोरी दिली. देवाने एकेकाची शिदोरी उघडायला सुरुवात केली. पेंद्याची शिदोरी देवाने पाहिली, थालपीठ अर्ध तुटलेलं, लोणच्याची फूड कुरतडलेली. त्याने सांगितलं, पेंद्या चालणार नाही म्हणे, सगळ्याच्या शिदोऱ्या एकत्र करायच्या आहेत, उष्टी शिदोरी चालणार नाही म्हणले, तू आता घरी जा आणि नवीन शिदोरी घेऊन ये. पेंद्या म्हणला, देवास कृष्णा सांगतोस कुणाला तू मला घरी जा म्हणून? कोण आहे घरी आमच्या? या भक्तांनी गोपाळांनी आपलं सर्वस्व भगवान परमात्म्याला अर्पण केलं. आणि पेंद्या म्हणतोय, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण बंद चलता कृष्ण माझा, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. म्हणजे देवा सर्वस्व तू आहे. जशी आहे तशी शिदोरी पेंद्याची देवाला स्वीकारायला आली. सर्व गोपाळांच्या शिदोऱ्या देवाने एकत्र केल्या आणि देवाने जीव शिव ऐक्याचा काला यमुनेच्या तीरावर केलाय. प्रत्येकाच्या मुखामध्ये भगवान परमात्मा तो प्रसाद भरवतोय आणि गोपाळ सुद्धा देवाच्या मुखामध्ये तो काल्याचा प्रसाद भरवतो. एकमेका देवमुखी सुखे घालो अंबरी. आकाशातून स्वर्गातून देव देवता पाहताय. इच्छा झाली वैकुंठी तो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे, स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. देवाच्या सान्निध्यामध्ये हा दुर्लभ असा प्रसाद सेवन करण्यासाठी देवी देवतांना वाटलं मृत्यूलोकातून तो सेवन करावा, पण अहंकार आडवा. म्हणले, हे ताक फिरे पोरं, गाईचं शेण काढणारे, अंगाचा कळकट्ट वास येतोय, सदरे सगळे भरलेले शेणाने गोमूत्राने वास आहे सगळा अंगाला यांच्या, आणि यांच्या बरोबर आपण प्रसाद कसा घेणार? कीर्तन झाल्यावर बुवा पंक्तीत बसतच नाही, तो म्हणतो व्यवस्था वेगळी करा. काय म्हणतो ना, तसं आहे अहंकार आडवा. देवाकडे असे पा, जोपर्यंत मीपणा शेष ठेवाल ना तोपर्यंत भगवत दर्शन नाही आणि भगवत शरणागत. मग आम्ही विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे. ज्ञानदेव 18 अध्यायात अर्जुनाला बोलतायत, देव जीव दशा शेष ठेवून मी देवाला भेटायला चाललोय, धिक बोली यान लजे प्रज्ञा केवी. हे ज्ञानदेवांचे शब्द तुकोबांचे असते तर प्रहार आहे. प्रज्ञा शब्दाचा अर्थ बुद्धी. अरे अर्जुना, तुझ्या बुद्धीचा धिक्कार असो. ज्ञानदेवांची भाषा आहे. जीवदशा शेष ठेवली देवाला शरण चाललाय म्हणतोय, देवाची भेट घ्यायला चाललाय, तुझ्या बुद्धीची धिक्कार. तसं भगवान इथं प्रतिपादन आहे या कथेमध्ये की अहंकार आहे तुमच्या जवळ, प्रसाद मिळणार नाही.
आयडिया केली त्यांनी, कल्पना. बुद्धिमान माणसं काय करतात, नवीन नवीन प्रयोग असतात. मग ते म्हणले आता ही पोरं हात धुवायला यमुनेच्या जाळामध्ये येतील, आपण मासे बनून थांबू. देव स्वर्गातील मासे बनून राहिले. देवाने सांगितलं, पेंद्या वाकड्या मधुमंगल, पोट भरलं का? आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. तृप्ती झाली. ढेकर दिलाय पोरांनी गोपाळांनी. आणि ही तृप्ती अशी की अनंत काळाचा जो अतृप्ती होती, अनेक जन्म परिभ्रमण करत करत जीव इथपर्यंत आलेला होता, त्याला पूर्णता, पूर्ण शांतता, तृप्ती देवाच्या सान्निध्यात प्रसादाने प्राप्त झाली. मुलं म्हणाले, हो देवा तृप्त झालो. आता एक काम करा म्हणाले, पाठीला टिरीला हात पुसा, नदीला हात पुसायचे. म्हणून लक्षात ठेवा, देवाकडे जाताना ज्ञानदेव तीच भाव सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात पराम शांती स्थानं प्राप्स्यते शाश्वतं तया अहम. पहिला अहम सांगितलाय. पहिला काय सांगितलंय? अहंकार शेष ठेवून देवाची शरणागतीच होत नाही. तया अहम वाचा चित्तांग देवनिया शरणनिग मोददी गांग रिगाले जैसे तया चेनी प्रसादे. प्रसादे पुढं सर्वोपम शांती प्रमदे. ओवी पूर्ण करा. स्थानं प्राप्स्यते. शाश्वत स्थान आणि शांती शरणागतीमध्ये देवाच्या आहे. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेव सुद्धा त्या प्रसादाच्या प्राप्तीसाठी मृत्यूलोकात अवतीर्ण झाले. पण देवाला तोंड दाखवायला लाज वाटली. कसं देवाला तोंड दाखवू, मी रांगेत लागलोय. एवढा मोठा जगाचं प्रतिपालन करणारा सृष्टी निर्माता, कैसे थोरवेच मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा. ब्रह्मदेवाचं वर्णन करताना ज्ञानदेव सांगतायत, सृष्टी बीजाचा शिखरावर, साठोपा शब्दाचा अर्थ शिखरावर बसलेला ब्रह्मदेव, तो गोपाळांच्या माग लाईनमध्ये लागलाय. पण तोंड कसं दाखवणार? मागनं हात केला, देवाने हात ओळखला. या योगी महाराज. हात ओळखला देवाने, त्यालाही प्रसाद दिला नाही. लक्षात ठेवा, गोपाळांचं सामर्थ्य, शक्ती एवढी मोठी आहे. स्वर्गातले देव असेल, सृष्टीकर्ता ब्रह्मदेव असेल, त्याला सुद्धा जो प्रसाद प्राप्त झाला नाही, तो ताक पिणारा, गाईचं शेण काढणाऱ्या, अंगाला गोमूत्राचा आणि कळकट्ट शेणाचा वास येणाऱ्या गोपाळाला देवाने भक्तीचं प्रेमसुख प्राप्त करून दिलं. म्हणून तुकोबारा अभिप्राय देत आहेत, भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडित वाचका ज्ञानयासी, आत्मनिष्ठ जरी झाले जीवन मुक्त तरी त्यासी दुर्लभते. म्हणून भक्तीचं प्रेम सुख, तिथं अधिकाराचा भेद नाही. सर्व गोपाळांना, गोपिकांना यमुनेच्या तीरावर देवाने हा प्रसाद प्राप्त करून दिला. तोच प्रसाद आज ज्ञानदेवांच्या दरबारामध्ये इंद्रायणीच्या तीरावर आपण सर्वांनी या पुरुषोत्तम मासाच्या समारोपाच्या निमित्ताने सेवन करायचं. झालेली सेवा ज्ञानदेवांच्या चरणी आपण समर्पित करूया. सेवेला विराम देण्यापूर्वी संस्थांचे ज्येष्ठ विश्वस्त आमचे परमार्थ स्नेही गुरुबंधू हरिभक्तपरायण योगी निरंजन महाराज इथं उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर कृष्णा राजाराम आष्टेकर ज्वेलर्सचे मालक श्री विपुल शेठ आष्टेकर हे आलेत. आणि आजचं ज्यांचं अन्नदान आहे ते अलंकापुरीचे उद्योगपती, दिंडी क्रमांक 1चे चालक ज्ञानेश्वर माऊली उळुंजकर, त्यांचा परिवार. आणि आज खूप
परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ तपस्वी रंगनाथ महाराज आहेत, आमचे मधुसूदन महाराज, तांबे गुरुजी आहेत, होळकर महाराज आहेत. आपण सर्व संप्रदायाची सेवाधारी मंडळी आणि आपल्या महिने महावारकऱ्यांच्या उपस्थितीने हा उत्सव अतिशय यथार्थपणाने साजरा झाला. या निमित्ताने पूर्वसुरी आळंदीकर ज्येष्ठ तपस्वींचं स्मरण होणं निश्चित आहे. बाळासाहेबांचे वडील वैकुंठवासी हरिभक्तपरायण वसंत नाना असतील, बाबुराव असतील, निवृत्ती महाराज आरपळकर असतील, ही जुनी जाणती गुरुजी असतील, जयराम बाबा असतील, या सर्व मंडळींनी, ग्रामस्थ मंडळींनी, दिंडीवाल्यांनी, मोहिते अण्णा होते, मुंगशे गुरुजी होते रुकडोबादादांचे, कारभारी भाऊ होते, जुने मामा होते, ही सर्व जी मंडळी होती यांनी हा उत्सव एका शिगेला नेला. परमार्थाचा उत्कर्ष आणि खरा यथार्थ परमार्थ संप्रदायाचा कसा असतो तो दाखवून दिला. म्हणून या पुरुषोत्तम मासाच्या या सांगतेच्या निमित्ताने मी ज्ञानदेवांच्या चरणी प्रार्थना करतो, आपल्या सर्वांना ज्ञानदेवांनी आशीर्वाद द्यावेत, प्रसाद द्यावे, एवढीच भावना अभिव्यक्त करून वाणीला विराम देण्यापूर्वी ज्ञानदेवांचं भजन करूया. म्हणता का भैरव तुका म्हणे आता बरोबर म्हणा. Hare
भोग सुखाचे सोहळे नाही देखिले नाही देखिले सर्वांना काल्याचा प्रसाद इथं जागेवर मिळेल. तदनंतर भक्तनिवासमध्ये भोजन प्रसादाची व्यवस्था सर्वांची केलेली आहे. सर्वांनी काल्याचा प्रसाद इथं घेतल्यानंतर भक्तनिवासामध्ये भोजनासाठी प्रसादासाठी सर्वांनी यावं ही सर्व संस्थांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला आग्रहाची झालेली सेवा ज्ञानदेवांच्या चरणी समर्पित करूया. विठ्ठल जय देव जय